40 पेक्षा जास्त डिग्रीचा उन्हाळा आहे, अगदी म्हणजे तापून निघालेलं आहे वातावरण. पण तरी एप्रिल मेच्या सुट्टीमध्ये फिरायला बाहेर पडणं नाही हे काही मनाला पटत नाही. त्यामुळे परत एकदा बाहेर पडलेलो होतो आम्ही. मी नेहमी कौतुकाने सांगतो, पुण्यापासून जवळ खूप जागा आहेत की जिथं तुम्ही पटकन जाऊ शकता. आत्ता जरा वातावरण तुम्ही जर का बाहेर दाखवलं, तुम्ही बाहेर दाखवा, कारण वातावरण थोडं रखरखीत आहे, मला मान्य आहे. हिरवागार निसर्ग वगैरे जसा मी नेहमी दाखवतो तसा नाहीये. पण आज ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी मात्र निसर्ग नक्कीच आहे. मी पहिल्यांदाच चाललोय तिथे, पुन्हा प्रत्ययाचा आनंद वगैरे नाहीये, पहिल्यांदाच चाललोय. त्यामुळे नेहमीप्रमाणे थोडीशी एक्साइटमेंट आहे. त्यामुळे मुळशीच्या रस्त्याला लागलेलो आहे पुण्याहून, आणि मुळशीपर्यंतही जायचं नाहीये, त्याच्या अलीकडेच जायचं आहे आपल्याला. थोडा धीर धरा, ही जरा नवीन जागाही तुम्हाला दाखवतो. दिसतंय का तुम्हाला? आता हळूहळू तुम्हाला जरा अंदाज काही लागतोय का? नाही नाही नाही, मल्हार माचीला नाही जायचंय, वेगळ्या ठिकाणी जायचंय. जलसृष्टीला आलेलो आहोत आणि आता रस्ता थोडासा रफ आहे, पण आत गेल्यानंतर मात्र मस्त आहे असं कानावर आलेलं आहे. पुण्यापासून जास्त नाही, एक 20 किलोमीटरच आम्ही जास्त प्रवास केलेला आहे. आणि आता जलसृष्टीच्या आवारामध्ये आम्ही येऊन पोचलेलो आहे. आलोय जलसृष्टीला, परंतु रिसॉर्ट तर इकडे दिसत नाहीये. रिसॉर्ट आतमध्ये, हीच तर इथली वैशिष्ट्य आहे. पण त्याच्या अगोदर नेकी और पूछ पहिल्यांदा या. चला या. लक्ष्मीनारायणाचा जोडा, याला म्हणतात लना. रिसॉर्टला राहायला आलोय का नुसतं नौका विहार करायला चाललोय, मला खरोखर प्रश्न पडलाय. कारण मला रिसॉर्ट दिसलेलंच नाही अजून. पण हीच तर मजा आहे. बघू काय प्रकार आहे. हे जरा वेगळाच प्रकार आहे सगळा. अहो दादा, कुठे घेऊन चाललाय आम्हाला? रिसॉर्टला घेऊन चाललो. रिसॉर्टला बोटीतनं घेऊन चालला? हो. आणि हे कुठलं पाणी आहे एवढं? मुळा नदीचं. मुळा नदीचं. बर. सगळी वटवागळ वरती बसलेली आहेत आणि खालनं आम्ही चाललेलो आहोत. वा, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. जलसृष्टी हे आयलंड रिसॉर्ट आहे, त्यामुळे बेटावरती आज राहायचंय, ते सुद्धा नदीतल्या बेटावरती. छोटीशी होडीची चक्कर मारून आता आम्ही जलसृष्टी रिसॉर्टला पोहोचत आहोत. काढू का पेड़ है? निसर्गाच्या जवळ कसं आहे हे इथं आल्यानंतर कळतं. सांगायची वेळच येत नाही, कारण निसर्गाला इथं जपलेलं आहे आणि आजूबाजूनी रिसॉर्ट बांधलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एक वेगळा दर्जा आहे. पलीकडं तर चक्क ॲव्होकॅडोचं झाड आहे. क्या लेके आए हो आप? ये सर जंगल जलेबी, जिसे आप लोग विलायती चिंच बोलते हैं। इसके खाने से मतलब गर्मी में सेहत में ठंडक आती है। अरे इनको बहुत पसंद है ये। थँक यू धन्यवाद। मला काय दाखवतेस? हे दाखव सीमा, काजू कसे भरलेत ते दाखव ग। हे बघ हे बघ हे बघ हे पण बघ सीमा, हे बघ आहे हे बघ कसला गुच्छ आहे। क्या जवळनं हे बघणं हीच मजा आहे। या 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 इकडे या इकडे या।
इतकी पिकली आहे ती आता की हात लावला तर खाली पडतं. हे बघा, हे आहे काजू आणि हे काजूचं फळ. रस गळतोय, अक्षरशः रस गळतोय. तुम्ही बघताय का? हा 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 हा, क्या बात आहे. करत नाही तू. आधी पोटोबा मग विठोबा, म्हणून पहिल्यांदा लंचला काय काय हे पहिलं मी बघून घेतो. एकदा का आपल्याला कळलं मग आपण मनात ठरवू शकतो की मला काय खायचं आहे आणि त्याप्रमाणे मग बॅटिंग करता येते. त्यामुळे जर आम्ही नजर टाकतोय काय काय आहे, कारण व्हेज तर आहेच, सॅलडचे भरपूर प्रकार आहेत. हे बघा, भरपूर प्रकारचे सॅलड आहेत. अगदी फणससुद्धा ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर नॉनव्हेजचे ऑप्शनसुद्धा आहेत. सूप पण आहे आणि त्याचबरोबर चिकन आणि सोबत फिश पण आहे आणि अर्थातच स्वीट डिश पण आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा बॅटिंग. जलसृष्टीला बॅटिंग चालू झालेली आहे. मी जेवण घेऊन आलो ज्याच्यामध्ये इथला फणससुद्धा आहे, पण त्याच्या अगोदर स्टार्टर आले. म्हणजे स्टार्टरमध्ये व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन आहेत आणि हा चिकन रस्सा आहे, व्हेज भाजी आहे, त्याच्याबरोबर मी मस्तपैकी भाकरी सांगितलेली आहे. त्यामुळे आता बोलणं बंद, खाणं चालू. जेवण तर झालंय आणि आता आम्हाला जी रूम दिली आहे त्याच्याकडे आम्ही आलेलो आहोत. जलनौका, क्या बात आहे. किती सुंदर केलाय बघा डेकोर. प्रत्येक गोष्टीमध्ये एक आर्टिस्टिक सेन्स दिसतो. जलनौका आम्हाला देण्यात आली आहे आणि याच्यावर सुद्धा छान फुलं ठेवण्यात आली आहेत. वा हा हा हा. बसण्यासाठी, गप्पा छाटण्यासाठी किंवा लहान मुलं झोपतील अशा दृष्टीने हा ओढण्याचा बेड पण आहे. पेंटिंगसुद्धा जलनौकेचंच आहे. यहाँ का जरा खोलेंगे जी हाँ. कारण बाहेर ये आपकी सिट आउट गॅलरी, जिसमें एक जाकुजी एक स्विंग सम्मिलित है. ब्युटिफुल. हे बघा, जॅकुझी पण आहे इथे आणि त्याचबरोबर मस्तपैकी झोपाळा आहे आणि तो सुद्धा करकरीत लाकडी झोपाळा आहे. म्हणायला गेलं तर प्रायव्हसी अशी काही आहे की कोणी तुमच्यामध्ये येणारच नाही, कारण इथं फक्त तुम्ही असता आणि निसर्ग. पलीकडं आहे ती नदी, पक्ष्यांचे आवाज. वा, क्या बात आहे. इतका नितांत रम्य परिसर आहे, हिरवागार आहे आणि आपल्या बोलण्यापेक्षा पक्ष्यांचंच बोलणं ऐकावंसं वाटतंय. अगदी छोटीशी चक्कर मारून हायटीच्या जागी आल्यानंतर हे असं बहारदार शेत दिसतं. कुठे झेंडू फुलला आहे, कुठे मस्तपैकी कोबी आलेले आहेत, ऊस वगैरे सुद्धा आहेत आणि काजूची तर भरपूर झाडं आहेत या जलसृष्टीच्या जागी. वा, बात आहे. योग्य लोक योग्य जागी आलेली आहेत, कारण त्यांना निसर्ग वगैरे पेक्षा हायटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. हायटी म्हणजे चहा कॉफी घेत घेत निसर्गाचा आस्वाद असं आहे होय. बर बर. तुम्ही हायटीची सोय तर बघा, चहा कॉफी आहे, खारी वगैरे आहे आणि इकडे ग्रिल सँडविचचा काउंटर आहे. वा वा वा. दादा काय बनवताय? कॅप्सिकम कटलेट. कटलेट, अरे वा, क्या बात आहे. चाट पापड़ी आहे. हा, थँक्यू दादा, थँक्यू. तिकडे दुसरीकडे आवाज यायला लागलेत कारण कटलेटची तयारी चालू झालेली आहे.
लेले कुठे रमलेत बघा. सनसेट बघायला निघालेलो आहोत आम्ही. संध्याकाळची रम्य एकदम वातावरणाची वेळ आहे ही. जलसृष्टीची संध्याकाळ ही वेगळी असते आणि रात्र आता हळूहळू आपला अंदाज दाखवायला लागल्यानंतर इथलं दृश्य अजून सुंदर होत जातं. कारण डिनर जे असतं ते हॉलमध्ये नाही तर या मधल्या चौकामध्ये सादर केलं जातं. त्यामुळे आता इथे लाईव्ह परफॉर्मन्ससुद्धा होणार आहे, त्याचाही आनंद घ्यायचा आहे. वा, आज आहे 7 मे. आम्ही मुळशीच्या भागातल्या जलसृष्टीला येऊन एक रात्र राहिलेलो होतो आणि आता आमची ही सफर संपलेली आहे. एकच गोष्ट सांगावीशी वाटते, इथे येऊन 6 तारखेला रात्री मस्तपैकी जेवण करून आम्ही शांत झोपी गेलेलो होतो. आम्ही हे शांत झोपी एवढ्या करता जाऊ शकलो कारण आपलं सैन्य दल डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं संरक्षण करत होतं. पाकिस्तानवरती पहाटे 9 ठिकाणी हल्ला करत होतं. म्हणून जाणीव एवढीच ठेवायची वाटते, ते जागतात म्हणून आपल्याला शांत झोपता येतं. जय हिंद. मे महिन्याचं रखरखीत ऊन असताना सुद्धा जेव्हा मी इथं आलेलो आहे जलसृष्टीमध्ये, निसर्गामध्ये मी हरवून गेलेलो आहे. कारण असा हिरवागार निसर्ग पुणे शहरापासून 15-20 किलोमीटर अंतरावरती, अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावरती अजून काय पाहिजे. दोन्हीकडं मस्त नदी वाहतीये आणि सगळीकडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, काजू बहरलेले आहेत, लिंब दिसत आहेत आणि असंख्य पक्षीसुद्धा दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला सांगतो, नक्की या इथे, नक्की या जलसृष्टीला, नक्की या. कारण हा संपूर्णपणे वेगळा प्रकार आहे.